बघा 9 नंबरचं क्वेश्चन दिलेलं आहे. काय, द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग द एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वर फिरतोय. मग त्यांनी एक्स दिलेला आहे, एक्स ची व्हॅल्यू दिली त्यांनी a प्लस बीटी स्क्वेअर दिला. ए ची व्हॅल्यू त्यांनी 8.5 दिले. मग नवीन लिहून घ्या 8.5 प्लस बी ची व्हॅल्यू दिली त्यांनी किती 2.5 आणि काय टी स्क्वेअर अँड टी इज मेजर्ड इन सेकंड. द एव्हरेज वेलोसिटी टाइम दिले त्यांनी t1 ची व्हॅल्यू किती दिली 2 आणि t2 ची व्हॅल्यू किती दिली 4. आणि विचार काय एव्हरेज वेलोसिटी, विचार काय एव्हरेज वेलोसिटी. आता एव्हरेज जेव्हा वेलोसिटी बोलतायत, एव्हरेज वेलोसिटी साठी तर आपण काय करत असतो, एव्हरेज वेलोसिटी काढायचं व्ही एव्हरेज. व्ही एव्हरेज जर मी काढत असेल तर काय करतो, चेंज इन डिस्प्लेसमेंट. झालेले क्वेश्चन आहे चेंज इन टाइम. चला काय सांगितलं एकदा काय करा, त्यांनी सांगितलं एकदा डिस्प्लेसमेंट काढून घ्या, x2 काढून घ्या. म्हणजे किती टाकायचं 2 टाकायचं आहे, 8.5 आहे प्लस 2.5 आहे इंटू टी ची व्हॅल्यू काय टाका एकदा सांगितलं इंटू 2 चा काय झाला स्क्वेअर किती झाला 4 म्हणजे किती झाला 8.5 पंचचौक 100 म्हणजे किती झाले 10 म्हणजे किती झाले 18.5. हे काय झालं तुमचा x2. सिमिलरली काय काढायचं आहे x किती 4 साठी काढायचं आहे म्हणून काढलं मी x4 काढायचं आहे तर 8.5 ऍज इट इज प्लस 2.5 आणि 4 चा काय करायचा आहे स्क्वेअर करायचा. 4 चा स्क्वेअर केला तर काय झालं 16 म्हणजे किती झालं 8.5 प्लस हा किती होणार आहे 2.5 ला काय लिहितो आपण 10/4 इंटू किती 16 4 4 चौक 16 म्हणजे किती झालं 8.5 प्लस किती 40 म्हणजे किती झालं 48.5 झालं. चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय असतो x4 मायनस x2 डिवाइड बाय काय t4 मायनस t2. x4 किती झाला 48.5 मायनस x2 किती झाला 18.5 आणि t4 किती दिले 4 आणि किती दिले 2. हे किती होणार आहे 5तून 5 गेले 0 झाले, 8तून 8 गेले 0 झाले, 4तून 1 गेला राहिले 3 डिवाइड बाय काय 4 मधून 2 गेले राहिले 2 म्हणजे किती झाले 30 भागिले 2 म्हणजे किती झाले 15 युनिट काय 15 मीटर पर सेकंड. ऑप्शन नंबर